नमस्कार. श्री रत्नमालास किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला भोपळ्याचे उकडून कोफ्ते त्याची कोफ्ता करी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला कोफ्त्यांसाठी 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि ग्रेव्हीसाठी आपल्याला 2 छोटे टमाटे त्याचे काप करून घेतले आहे. 3 कांदे घेतले आहेत मी मोठे, त्याचे पण काप करून घेतले आणि 1 वाटी खोबऱ्याची घेतली आहे. ते किसून घेतलेलं आहे खोबरं. आता चवीनुसार आपल्याला तिखट, हे कोफ्त्यांसाठी पण आहे आणि ग्रेव्हीसाठी पण आहे. तर हे मी 4 चमचे तिखट घेतलेलं आहे. 1 मोठा चमचा आपण हळद घेतलेली आहे. 15-20 पानं कढीपत्त्याचे घेतले. गरम मसाला घेतलेला आहे ग्रेव्हीसाठी आणि वाटण्यासाठी आपण जिरं घेतलेलं आहे. फोडणीसाठी हिंग, मोहरी, 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ग्रेव्हीसाठी आणि ओवा घेतला आहे कोफ्त्यांसाठी आणि मीठ चवीनुसार. आता मी अर्धा किलो हा भोपळा घेतलेला आहे, तो आपल्याला आता किसून घ्यायचा आहे. 1.5 चमचा तिखट घेतलं मी. आता यातलंच आपल्याला करीला पण लागणार आहे. थोडीशी हळद घेतली आहे यातलीच. हा ओवा घेतला आहे. थोडंसं हिंग, बाकी फोडणीला आपलं, आणि थोडी कोथिंबीर, चवीनुसार आपल्याला मीठ. आता हे बेसन. आता याचे कोफ्ते करून आपल्याला चाळणीवर वाफवून घ्यायचे आहेत. आता याला पाण्याची गरज म्हणजे पडतच नाही. भोपळा खूप ओलसर म्हणजे पाणी असतं त्यात ना, त्यामुळे काही याला पाण्याची गरज नाही पडणार. आता हे एकत्र झाले की आपल्याला कोफ्ते बनवून वाफवून घेते मी. आता आपण हे वाफवायला ठेवलं आहे. चाळणीला मी तेल लावून घेतलं होतं. आता हे कोफ्ते आपण वाफवून घ्यायचे यात. हेच तुम्ही तळून पण करू शकतात. ज्याला ऑइल जास्त आवडत नसेल तर हे खूप छान लागतात. आता हे कोफ्ते झाले वाफले की तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. हे असे गोल गोल छान वाफवून घ्यायचे. आता आपण ग्रेव्हीला जो मसाला वाटून घेणार आहोत ना, त्यासाठी आता आपण मिक्सरमध्ये हे मी टाकून घेते. त्यात कांदा, खोबरं, टमाटे, कढीपत्ता पण यातच वाटून घ्यायचा, लसूण, जिरं. आता हे सर्व छान असा मऊ गोळा तयार करायचा याचा आणि आपल्याला फोडणी द्यायची. मग आता आपण करी करता फोडणी देते मी. करी मोहरी तडतडली आपली, हिंग. यात मसाला बघा असा चांगला प्लेन झालेला आहे. नाही मिक्सरमध्ये झाला, थोडंसं पाणी घातलं तरी चालतं यात. आता यात आपण हे तिखट घालून घ्यायचं. मसाला 1 चमचा मसाला होता आपला. हळद. आता चांगलं तांबूस रंगावर परतायचं आहे आपल्याला.
हे पहा आपला छान तांबूस रंग आलेला आहे मसाल्याला. आता यात आपण पाणी टाकून घेऊ आणि उकळलं की कोफ्ते सोडणार आहे. आता यात आपल्याला कोफ्त्यांमध्ये मीठ आहे ना, तर त्यानुसारच मीठ घालायचं आहे. थोडी कोथिंबीर. आता उकळलं की कोफ्ते सोडते मी. हे पहा आपले वाफवून कोफ्ते असे तयार झालेले आहेत छान. आता आपला रस्सा उकळलेला आहे, यात आपण सोडून देते मी. तळलेले आपण बऱ्याच वेळेस खातोच, पण हे पण तुम्ही खाऊन पहा, खूप सुंदर लागतात. आता फक्त 5 मिनटं उकळलं की तयार झाली आपली कोफ्ता करी. ही बघा आपली कोफ्ते वाफवून केलेली कोफ्ता करी तयार झाली आहे. ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.